कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझी एक मानलेली बहीण होती, अहिल्या किर्लोस्कर। तिला सुद्धा एक मुलगा आवडायचा। म्हणाली मला याच्याशीच लग्न करायचंय। मी पुढाकार घेऊन तिचं लग्न लावून दिलं। मला वाटलं होतं अहिल्या लग्नानंतर इथेच थांबेल। अहिल्याला व्यवहार व्यापार यातलं काही सुद्धा कळत नव्हतं, कशाची कल्पनाही नव्हती। पण तिच्या डोळ्यात काहीतरी मोठं करून दाखवण्याची जिद्द मात्र होती, आणि त्याच जिद्दीसाठी मी तिला सगळं शिकवलं। सख्या बहिणीपेक्षा जास्त सगळं ज्ञान दिलं। ती गेली तिच्या नवऱ्याच्या मागे तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, मला इथंच सोडून। तिच्या मागे तिच्या भावाचं काय होईल याचा विचारही न करता मी तिला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला, समजावलं, विनंत्या केल्या, हात जोडले, पाया पडलो। मरेपर्यंत तुझ्याबरोबरच राहीन असं म्हणायची, पण नवरा आणि भाऊ यामध्ये निवड करण्यामध्ये तिने गल्लत केली। तिने विश्वासघात केला माझा। त्यानंतर मी तिचं तोंड कधीच पाहिलं नाही, पाहणारही नाही। भावा बहिणीमधलं नातं तिनं तोडून टाकलं। मला माझ्या प्रियाला आता गमवायचं नाहीये, आणि म्हणूनच मी तिच्यासाठी शहरातला मुलगा कधी पाहिला नाही। प्रियाच्या बाबतीत मला कुणावरही विश्वास ठेवावा असं वाटत नाही। माझा तुझ्यावर विश्वास आहे नंदी। या घराची अब्रू वाचवण्यासाठी 2 वेळेला तू धावून आलायस। नंदी, माझ्या प्रियाच्या लग्नामध्ये मला तुझी मदत लागणार। एकटा प्रताप कुठे कुठे धावणार, काय काय पाहणार। मला तुझ्याकडून वचन हवंय, माझ्या प्रियाच्या लग्नात तू मला मदत करशील। अहिल्या देवी एव्हरी टाइम माझ्या अटेम्प्ट्सवर पाणी फेरते। किती इझिली बोलली 2 दिवस लेट झाला तर काय फरक पडणार आहे? अरे मला पडणार आहे फरक, पण तिला काय करणार? दिशा, मला काय वाटतं माहितीये, तुझं ना लकच खराब आहे। म्हणजे बघ ना, तुझ्या लग्नात किती विघ्न येत आहेत। बघ, सत्य आहे। हॅलो, बोल। आय सो अ क्विक अपडेट। माझी माणसं मी गावाला पाठवली आहेत। ती आदित्य, प्रीतम आणि पारोवर लक्ष ठेवले। इथे सयाजीरावने त्याच्या मुलीचं लग्न कोणा दुसऱ्याशीच ठरवलंय। उद्या साखरपुडा तिचा। हे दोघं बाबू वेडेसारखे त्या साखरपुड्याच्या तयारीला लागले। आणि तुमची सर्वण पारू त्या आदित्यची बायको म्हणून फिरते तिकडे। काय काय गं? मेन म्हणजे त्या सयाजीला माहितीच नाहीत की ही दोघं अहिल्या देवीची मुलं आहेत। कळल्यावर बॉम्ब फुटणार आहे। फोडायचा का? नाही, आता लगेच नाही। आपण आता योग्य वेळेची वाट बघायची। थँक्स, बाय। मी खूप खुश आहे। आता हा प्रिया नावाचा काटा माझ्या वाटेतून असा गायब होणार आहे। आम्ही आता माझं आणि प्रीतमचं लग्न होण्यापासून कोणीच नाही थांबवू शकत। माझा अंदाज चुकीचा होता वाटतं। प्रीतमचं आणि दिशाचं लग्न होणार बहुतेक। थांबा, हो दे, दिशाकडे ना महागडे परफ्यूम आहेत, मला वापरायला मिळतील। अहिल्या, काय अगं सगळं व्यवस्थित चाललंय की, मग कसली काळजी करतेस तू? मुलांची। अहिल्या, तुला असं वाटतंय का की आपली मुलं कुठल्या अडचणीत आहेत म्हणून?
पण मुलं आईपासून लांब असली की काळजी वाटणारच ना रे. पण माझा आपल्या मुलांवर पूर्ण विश्वास आहे. ते आपल्याला फसवणार नाही. ते येतील परवापर्यंत घरी. तू त्यांना परवानगी दिलीस म्हणून, नाहीतर ते ताबडतोब आले असते. हे बरोबर आहे. ठीक आहे, आपण उद्याचा दिवस वाट बघू. आणि बघ, तू अजिबात काळजी करू नकोस, सगळं काही चांगलंच होणार. हे हे मॅडम, घ्या. तुम्ही इथे काय करता या वेळेला? तुम्ही माझी येण्याचीच वाट बघत होतात ना? नाही, असं काही नाहीये. असंच आहे. मला माहिती आहे तुम्हाला माझी गरज होती, आणि म्हणूनच माझं मन मला तुमच्याकडे घेऊन आलंय. हेच तर खरं प्रेम आहे. एकमेकांना काही न सांगता कळणं की आपल्या पार्टनरला नेमकं काय हवंय. काय झालं प्रीतम सर? नाही, काही नाही. मी एक विचारू प्रिया मॅडम, जर आपलं प्रेम सक्सेसफुल नाही झालं तर? आपलं प्रेम सक्सेसफुल होणार नाही असा विचारच नाही केला मी. कारण मला माहिती आपलं प्रेम जिंकणार, आपण एकत्र येणार, आणि आपलं पुढचं सगळं आयुष्य आपण सोबत घालवणार, एकदम सुखात. हो, पण हे सगळं तेव्हा पॉसिबल आहे ना जेव्हा आपलं प्रेम सक्सेसफुल होईल. पण ते सगळं तर फ्युचर मध्ये आहे ना, आणि फ्युचर अनसर्टन आहे. काही येऊ शकतं, ऍब्सोल्युटली काही येऊ शकतं. पण एकमेकांपासून वेगळे होऊ शकतो. एक मिनिट, पण आपलं प्रेझेंट तर जगू शकतो ना? म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुम्हाला प्रीतम सर? जे आजची रात्र, आजचा क्षण तुम्ही फक्त माझ्यात. प्रीतम सर काय बोलताय तुम्ही? जे तुम्ही डोळे मिटा. हो, पण का? तुम्ही मिटा तर. बर. आपण आपल्या स्वप्नांच्या जगात जावे. तुम्ही मला सगळं लवकर उठवाल आणि आंघोळीसाठी पाणी गरम करा, आणि मग मी तुमच्यासाठी गरम गरम चहा करून देईन. पण मला तो कॉफी आवडते. पण मी चहाच देणार. ओके, मग मी तो चहा घेईन आणि शेतावर जाईन कामाला. आणि मग मी शेतावर शिदोरी घेऊन येईन. मग शेतात आपण खूप कष्ट करू. आणि आपण थकून घरी आलो ना की मग मी तुमच्यासाठी मस्त गरम गरम जेवण बनवेन आणि स्वतःच्या हाताने तुम्हाला भरवेन. मग रात्री आपण एकमेकाच्या मिठीत स्वप्न बघत झोपून जाऊ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.